जसं रविवार गेला तसं सोमवार आला आणि आपल्या कॉलेजला जायला पण सुरुवात झाली. आपण जसं कॉलेज गेलेलो तसं बारकी पोरं म्हणे शाळेला चाललेली. तिथनं स्टँडवर आलो तर बघितलो काय एसटीत राहती आणि एसटीत तर गर्दी लयच होती. एसटीत बसून हातून झालो तेवढ्या तिकडे परत्या काय पास काढालता. तिथनं कॉलेजमध्ये आलो ती तेव्हा अवधी आला तसं म्हटलं तर लेक्चरला जायचं. तेवढा तिकडे रामदास भेटला की वाटत भावाला भेटलो आणि चाललो क्लासरूम मध्ये. तेवढा तर हेण्या पण आला आणि ओमक्या पण आला. तिथनं लेक्चरला जी वय उघडलो ती लेक्चर संपल्यावर वय जागलो आणि तिथनं गेलो डायरेक्ट प्रॅक्टिकलला. तिथनं निवांत जाऊन बसलो. तेवढ्यात एका पाठोपाठ ही सगळी झाली की तिथनं प्रॅक्टिकल पण केलं आणि निवांत बाहेर जाऊन बसलेलो. तेवढ्या तिकडे ओमक्या कोणासंग फोनवर बोलायला तेच कळना. तेवढ्या तिकडनं ओमक्या पण आला कबड्डी खेळून. तेवढ्या तिकडे सौर्या आला गँग घेऊन. मला वाटलं आता येऊन आमाशनीच मारते काय, खरं काय नाही, भाऊ चालला एफसीत चहा प्यायला. तिथनं मग लेक्चरला तिथनं क्लासरूम मध्ये येऊन बसलो. ती डायरेक्ट कॉलेज सुटल्यावर बाहेर आलो. तेवढा तिकडे आधीच्या गाडीवर बसलो आणि आलो की हात कलंगल्या. तेवढा आत्रा दिसला की काय तर करामध्ये कर्जच असते हो. तिथनं वडाप पण भरलेलं. वडाप मध्ये बसलो आणि नीट आलो आपल्या गावात. तिथनं घरात चाललेलो तेवढ्यात वाटत सिद्ध दिसला. भाऊ काय 10वी सिरियसच घेतलाय आणि आजचा दिवस काय निवांतच गेलाय. चला तर मी भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये.